राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई। भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस, या स्थापना दिवसासाठी ध्वजारोहणासाठी आपल्या उपस्थित जामनेर नगरपालिकेच्या सन्माननीय नगराध्यक्षा सपना काकू महाजन आजच्या या कार्यक्रमासाठी वक्ते म्हणून आपल्यात उपस्थित आहे जळगाव जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय सचिव जितू पाटील, जामनेर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष डॉक्टर प्रशांतदादा भोंडे, जिल्ह्याचे सरचिटणीस आरती गायडे, दीपक तायडे, शीतलताई सोनवणे, मयूरदादा पाटील आणि उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ता बंधूंनो, सुरुवातीला आपण या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी भारतमाता श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचं पूजन करू आणि कार्यक्रमाची या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। मी काकूंना अण्णांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्ता संमेलनासाठी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे। भारत माता की जय, वंदे मातरम। भारतीय जनता पार्टीचा जय हो। भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसाच्या या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या नेत्या, भारतीय जनता पार्टीच्या नेत्या, नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साताबाई महाजन, या कार्यक्रमाला उपस्थित आपले शहराचे अध्यक्ष गुरुभाऊ जाटे, पूर्व मंडळाचे अध्यक्ष मयूरभाऊ पाटील, मंचावर उपस्थित जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितूभाऊ, पक्षाचे महामंत्री आतिशभाऊ, उपनगराध्यक्ष भोंडेदादा, दीपकभाऊ तायडे, सोनवणे वहिनी, माडे वहिनी, उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ता बंधूंनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना आपल्या भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। 6 एप्रिल हा काही फक्त एक साधा दिवस नाहीये, तर 6 एप्रिल हे संघर्षाचं प्रतीक आहे। 6 एप्रिल त्यागाचं प्रतीक आहे। 1980 ला
भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली, 2 खासदारांचा प्रवास हा जगातल्या सर्वात मोठ्या पक्षापर्यंत पोहोचला. खरं तर पाहायला गेलं तर आज 13 कोटी सदस्य असलेला एकमेव भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की त्याची जगातली सर्वात मोठी सदस्य संख्या आहे. आपण आपल्या जळगाव पूर्वचा विचार केला तर 4.5 लाख सभासद संख्या आपली जळगाव पूर्वची आहे. आणि त्यातल्या त्यात जामनेर विधानसभेचा जर का विचार केला तर 20,000पेक्षा अधिक संख्या आपली ही सभासद संख्या ही जामनेर विधानसभा क्षेत्राची आहे. एकंदरीत भारतीय जनता पार्टी ही काही एका रात्यातनं वाढलेला पक्ष नाहीये. इतर राजकीय पक्षाचा आणि भारतीय जनता पार्टीचा जर का आपण विचार केला तर 46 वर्षाचा आपला हा प्रवास ही संघर्षाची गाथा सांगणारा प्रवास आहे. पंडित दीनदयालजींचा एकात्म मानव विकास अंत्योदयाचा विचार करणारा आपला पक्ष, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या बलिदानातून उभा राहिलेला आपला हा पक्ष आहे. आणि आज केंद्रात सत्ता भारतीय जनता पार्टीचे, विविध राज्यात भारतीय जनता पार्टीचे, त्यातल्या आपल्या महाराष्ट्रात देखील भारतीय जनता पार्टी ही सत्तेत आहे. हा प्रवास काही एका रात्रीतनं घडला का तर बिलकुल नाही. जसं की श्यामाप्रसाद मुखर्जींचं बलिदान असेल, पंडित दीनदयालजींचं बलिदान असेल, तेच बलिदान आपल्या जळगाव जिल्ह्यात मेळकी काकांपासून अनेक जुन्या नेत्यांनी स्वतःला या पक्षासाठी गाळून घेतलं. मेळकी काका असतील, नानासाहेब असतील, वाजी महाजन सर असतील, अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. आणि या सगळ्या जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या इतिहासात मोलाचं योगदान करताना आपल्या जामनेर विधानसभेचं देखील तितकाच मोठा वाटा आहे. स्वर्गीय दिगंबर बारी असतील, आपले हरिभाऊ बारी असेल, ज्यावेळेस सभा व्हायच्या रामराम मंडळी म्हटली की लोकांमध्ये एक नवीन चेतना तयार व्हायची. आज असलेले ऍडव्होकेट शिवाजी नाना असतील, छगनदादा असतील, अनेक लोक असे आहेत की त्यांनी माननीय नामदार गिरीश महाजन याच्या पाठीशी उभे राहून या जामनेर विधानसभेत भारतीय जनता पार्टी ही आगेकूच केली. आज माननीय नामदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात काम करत असताना आपल्याला अभिमान वाटतो की एक 40 वर्षापूर्वी ज्या विधानसभेत भारतीय जनता पार्टीला काही नव्हतं, अशा विपरीत परिस्थितीत जुन्या लोकांनी स्वतःला गाळून घेतलं आणि पक्ष वाढला पाहिजे या दिशेनं ज्यावेळेस प्रवास सुरू केला, ज्यावेळेस माननीय नामदार गिरीश महाजन यांचं एक नेतृत्व उदयाला आलं. आज आपलं नेतृत्व हे पूर्ण महाराष्ट्राचं भारतीय जनता पार्टीचे संकट मोचक म्हणून त्यांना सगळे पूर्ण महाराष्ट्र पाहतोय. अशा नेतृत्वात काम करणारे आपण सगळे कार्यकर्ते आहोत. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना हा अभिमान आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून आज आपण ठरवलं होतं की प्रत्येकाने त्याच्या घरावर झेंडा हा लावला पाहिजे. आपल्या कार्यकर्त्यांना आपण झेंडे वितरित केले आणि तो झेंडा वितरित केल्यानंतर आपण आपल्या प्रत्येकाच्या घरावर तो भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावून हा भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस मोठा उत्साहाने साजरा करायचा. सगळीकडे एक उत्साहाचं वातावरण आहे. संपूर्ण जिल्ह्याभरात, देशाभरात एक सगळ्या कार्यकर्त्यांनी आपला हा सण हा साजरा करायला सुरुवात केली. 46 वर्ष आपल्या या संघटनेला होत आहे. आज नितीन नवीन यांच्याकडे या देशाची धुरा आहे, तर रवींद्रजी चव्हाण साहेब आपले प्रदेशाचे अध्यक्ष आहेत. आपल्या सगळ्यांना अभिमान आहे की आपला पक्ष विचार करताना राष्ट्रीय विचारधारेचा पक्ष आहे. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर मी, ही विचारधारा मानणारा पक्ष फक्त एकमेव जर कोणता असेल तर तो भारतीय जनता पार्टी आहे. आणि अशा या सगळ्या विचारधारेवर काम करणारे तुम्ही सगळे कार्यकर्ते आहात. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या बाजूच्या लोकांना देखील आपला विचार सांगा. त्यांच्या घरावर भारतीय जनता पार्टीचे झेंडे आपण लावून हा मोठ्या प्रमाणाने हा उत्सव आपण साजरा केला पाहिजे. प्रत्येकाने सरळ ॲपवर आपला फोटो हा अपलोड केला पाहिजे. सरळ ॲपवर आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस तिथे भूतचा विषय तो
स्थापना दिवसाचा बुथचा येतो, मंडळाची विषय येतो. आता आपण इकडे मंडळाचा कार्यक्रम करतोय, त्यामुळे माझी कार्यकर्त्यांना विनंती की सगळ्यांनी सरळ ॲप करणं, आपले फोटो मंडळ म्हणून पण अपलोड करायचे, त्यानंतर बूथ म्हणून पण अपलोड करायचे. मी सगळ्यांना आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं तर भाऊंच्या उपस्थितीत तिघही मंडलाध्यक्ष आणि महामंत्र्यांचा आपल्याला सत्कार करायचा आहे, कारण मागच्या मन की बातच्या कार्यक्रमात आपण जळगाव पूर्वमध्ये 1 नंबर आहे, परंतु महाराष्ट्रात 4च नंबरवर आपण आहोत. आपल्याला महाराष्ट्रात 1 नंबर गाठायचा आहे आणि जोपर्यंत आपण आता महाराष्ट्रात 1 नंबर करत नाही तोपर्यंत आपलं हे काम हे असंच आपल्याला सुरू ठेवायचं आहे. आणि एक वेळचा 1 नंबर आला की परत ते तिच्यात न थांबता सातत्यानं तो 1 नंबर टिकवून ठेवण्याची जबाबदारी देखील आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची, आपल्या सगळ्यांच्या भरोश्यावर, आपल्या सगळ्यांच्या विश्वासावर भाऊ हे पूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतात. आणि म्हणून येणारा पुढचा मन की बातचा कार्यक्रम हा देखील आपल्याला 100% प्रत्येक बूथवर करायचा आहे. आणि त्यासोबत आता जो स्थापना दिवसाचा कार्यक्रम आहे, तर प्रत्येक बूथवर हा स्थापना दिवसाचा कार्यक्रम आपला झाला पाहिजे. त्याच्यानंतर आपण आता संपर्क अभियान आपण सुरू करणार आहोत. प्रत्येक गावागावात, खेड्यात आपल्याला वस्त्यांमध्ये जायचंय. आपल्या नगराचा विचार केला तर प्रत्येक वार्डात आपल्याला जायचंय, तिथे आपल्याला प्रचार प्रसार करायचा आहे, जेणेकरून आपला बूथ मजबूत करत असताना, बूथच्या मिटिंगा घेत असताना आपण ह्या सगळ्या गोष्टी सरळ ॲपद्वारे जर का अपलोड केल्या तर निश्चितच आपला असाही आपला संघटनात्मक दृष्ट्या 1 नंबर आहे, परंतु तो कागदावर देखील 1 नंबर जर आणायचा असेल तर तो सरळ ॲपच्या माध्यमातूनच येऊ शकतो. म्हणून प्रत्येकाने त्याच्या सरळ ॲपच्या माध्यमातून आपली ह्या कार्यक्रमाची नोंद, मन की बातच्या कार्यक्रमाची नोंद, आमच्या बूथच्या बैठकांची नोंद करावी ही विनंती या निमित्ताने करतो. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.